गुड मॉर्निंग. आज जरासं लेट झालेलं होतं कारण संध्याकाळी झोपतानाही आम्हाला खूप लेट झालेलं होतं आणि आज मग मी शॉर्टकट मारलं. आज नवऱ्याला कांदा कापायला लावला नाही, आज मी स्वतः कांदा कापलेला आहे आणि कांदा कापून मी आज शॉर्टकट भाजी मारली कारण भाज्या चिरणे इतकं आज टाईम नव्हता. मग मी डाळ कांदा बनवते. जेव्हा भाज्या चिरायची नसते तेव्हा मुगाची डाळ लवकर शिजली जाते विदाऊट भिजवता, कारण ती डाळ वाफेवर शिजवली जाते थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन. मी त्या अकॉर्डिंग सोलापूर स्टाईलची ती भाजी बनवली आणि मग चपात्या बनवायला घेतल्या. यावेळेसचं गहू मला डीमार्टचं खूप आवडलेलं आहे. सिहोर गहू होतं, छान चपात्या होत्या, खूप चांगलं आणि चिकट पीठ आहे त्यामुळे चपात्या एक नंबर होत्या. तर खूप जास्त हे करावं लागत नाही आणि एकदम छान दळलेलं पण होतं, त्यामुळे मला तो गहू खूप आवडलेला आहे. आणि आज आमच्या कर्नाटकी स्टाईलमध्ये मी उपमा बनवायचं ठरवलं. प्रत्येक ठिकाणी उपम्याला कसं असतं की गरम पाणी सगळा तडका मारल्यानंतर गरम पाणी उकळल्यानंतर रवा घातला जातो, पण आमच्याकडचा जो तो आहे मक्याच्या रव्याचा बनवणारा उपमा तो तसा नाही करता येईल. त्याला पाणी गरम करावं म्हणजे त्याला सेम शिऱ्यासारखी प्रोसेस आहे. रवा वगैरे सगळं तडक्यामध्ये मिक्स केल्यानंतर गरम उकळतं पाणी त्याच्यात टाकून मग तो असा चांगला झाकून मऊसूद शिजवला जातो. तो एकदम असा सुटसुटीत कसा शिरा होतो तसा मस्त असा शिरा होतो आणि तो मक्याचा असतो त्यामुळं तो अजूनच पौष्टिक असतो. आणि त्यात तुमच्या आवडीच्या तुम्ही भाज्या घालू शकता. मी पण घालते गाजर वगैरे, पण आज मला टाईम नव्हता सो मी भाज्या चिरत बसले नाही. फक्त कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता तर माझ्याकडे नव्हता, कोथिंबीर तर एवढी महागली आहे त्यामुळे मी कोथिंबीरही नाही घातली. आणि एवढ्यात हळद, जिरे, मोहरी घालून मी त्या उपम्याला मस्त फोडणी दिली, पण तरीही अप्रतिम झालेला होता. आणि ते सगळं झाल्यानंतर दोघांचं टिफिन भरलं. टिफिन भरतानाचं शूट करायचं राहून गेलं त्यामुळे. आणि मग आज नाश्ता आम्ही दोघांनी बसून नाही केलेला कारण त्यालाही लेट झालेलं होतं, मलाही लेट झालेलं होतं आणि आम्हाला पुढं जायलाही लेट होतं ऑफिसला. सो आम्ही दोघांनी टिफिन भरून घेतला आमचा आणि तिकडे ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता केला. आणि जाताना त्याचं नेहमीचं जे चालू असतं ते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉलो करा. ओके बाय. आणि कमेंटही करत जा.